अलिबाग जवळच्या थळ येथील आरसीएफ प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांना सामावून घ्यावं यासाठी शिवसेनेनं सुरू केलेलं आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आलंय। न्यायालयाने घातलेली बंधनं आणि दिवाळीचा सण यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आलंय। आगामी काळात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचं आमदार महेंद्र दळवींनी सांगितलंय। प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर शिवसेनेनं 14 सप्टेंबर रोजी प्रकल्पाच्या गेट समोर रास्ता रोको करून अलिबाग रेवस मार्गावरील वाहतूक 5 तास रोखून धरली होती। त्यानंतर गेट समोरच साखळी उपोषण सुरू केलं होतं। तर आजपासून स्वतः महेंद्र दळवी साखळी उपोषणात सहभागी होणार होते, परंतु तुर्तास हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्या आंदोलनाच्या माध्यमातून मी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी उपोषणाला बसणार होतो आणि त्याची पूर्व तयारी देखील केली होती। पण कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे आपण ते सध्या स्थितीमध्ये पुढे ढकलले, परंतु हे आंदोलन आपण बंद केलं नाही आहे। दिवाळीसारखा सण आहे याची पूर्ण सगळ्यांना कल्पना निश्चित आहे आणि म्हणून दिवाळीमध्ये कुठेही असं गैर होऊ नये या दृष्टीने आपण त्याचा नक्की लोकप्रतिनिधी प्रयत्न करतोय। पण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी आमरण उपोषण निश्चित करणार। त्या संदर्भातला लिखित पत्रव्यवहार किंवा पूर्व परवानगी घेऊनच त्या ठिकाणी मी हिराकोट तळाची कलेक्टरच्या गेट समोर उपोषण बसणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।